वेलकम बॅक टू अवर चॅनल वल्फ्लो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आहे डे 2 इन माहेर आणि ह्या दोघींची खूप मस्ती सुरू आहे. मी आराम करायसाठी आलो होतो, पण मला असं वाटते आराम नाही, फक्त खायला आलो आहे. बिकॉज मम्मी नॉनस्टॉप बनवत आहे कालपासनं. तिला असं होतं की काय काय बनवू आणि काय काय नाही, आणि ह्या सगळ्यांना असं होतं की किती खाऊ आणि किती नाही. तर फक्त आणि फक्त आराम नाही, गप्पा गोष्टी कमी, फक्त मम्मी किचनमध्ये लागून आहे आणि सतत काहीतरी बनवत आहे. तर चला मी तुम्हाला दाखवते की घरी काय सुरू. तर ऑलरेडी दहीवडे खाऊन झालेले आहेत आणि आता तिचे हात काही थांबत नाही आहे. जरा पहिल्यांदा सणाला माझ्या मुली आल्या आहे ना. न्यू इयरची पार्टी पण होती वाटते है ना. नवीन वर्षी पहिल्यांदा आलो ना यावेळेस आम्ही. चला तर इथे छान अशी पार्टी केली तर ते काय आलू वांग्याची भाजी होती है ना. हा. आता या छान बनवून. अरे बापरे, इथेच थकला आता. इतका फ्रेंड सर्कल घेऊन या सगळ्यांना. जेवण सुरू आहे. खूप आहे. ताट छोटं पडलं ना. आणि इथे हे बघा, हाय. A few moments later. इथे चालू आहे पार्टी, फिशची पार्टी. भंडारा पार्टीच करतो. फक्त खायचं आहे ना प्रणव. दादा कुल्फी खाऊन बाप रे जिजू, याला कुल्फी खायचीच आहे आणखी. नाही हा प्रणव, ते आपल्या रूटवर नाही आहे. रूट करून टाकू तयार. हे का कुठे पण नाही ना. थांब ना, आपण जाऊ त्या आजी सोबत. थांबते का जी ना, थांबून जा ना. कुठे जायचं. अरे आता पार्लर सोबत मुंबईला नाही, जियानाकडे राहायला येणार आहे. जियाना तुझ्याकडे राहायला येणार आहे ना, मग सांग तिला. आधी जियाना तिला हक करून घे पटकन. चला हक करा. येशील मग तिला, येशील मग. दो कौन सी आज एक जो आया वही होता ना, बाकी तो बर ये मग तू. खाशील फिश खाईल म्हणते तरी. कोणी दिले. मला माझ्या डॅडीने दिले. तुला कोणी दिले. आजोबाने दिले, पप्पाने दिले. पप्पाने. अगं तेवढीच आहे, तेवढ्याच आहेत बघ, तेवढ्याच आहे. कशाला पण आहे ना तुझी आपल्याकडे. ओके, एखाद्या सॅटर्डे संडेला मज्जा करू. चला बाय ना स्वीट हार्ट. बाय बाय बाय. ठीक आहे ना बेटा.
चला तर असं होतं माहेरची डेज. खूप मजा आली, खूप एन्जॉय केलं. सोबतच जियाना आणि विकाने सुद्धा एन्जॉय केलं. प्रणवचं ऑफिस सुद्धा आज कम्प्लीट झालं आणि सुट्टी नव्हती. हां सुट्टी नाही घ्यायची. मी रडली. रडली? तू का रडली ग? रात्री रडली ना. रात्री रडली. हिला माहिती नाही काय झालं होतं. रात्री ही इतकी रडली, खूप त्रास दिला हिने आम्हाला. असं वाटत होतं की आम्हाला मे बी भूक वगैरे लागली असेल, पण असंही काही झालं नव्हतं. भूक मला लागली. एनिवेज चला, पण खूप मजा आली. मम्मी पप्पांकडनं निघायच्या वेळेस थोडं एक इमोशनल फील होतं खूप जास्त. खूप जवळ आहे नागपूर आणि भंडारा, पण स्टील खूप कमी माहेरी राहिला मी तर चला आता आम्ही निघालोय घरी जायला. 1 तासात घरी पोहोचू आणि जे काही रिमेनिंग काम आहेत ते करू. बिकॉज इथून पुढचे 10 डेज आता मेड येणार नाही. तर 1-2 दिवसाचा रिलॅक्स चांगला होता हा, म्हणजे थोडं रिफ्रेशमेंट झालं. तर इथून पुढे एनर्जी राहील घरचे कामं सुद्धा करायला आता. तर येस ऑनगोईंग प्रोसेस आहे. पण ठीक आहे दीपाली, म्हणजे हा, आपण मग आता जो आहे ना मिड वीक मध्ये आहे, म्हणजे आज बुधवार आहे, उद्या गुरुवार, 2 दिवस परत वीकेंड आहे. वीकेंड आय एम विथ यू. फक्त 2 दिवस उद्या आणि परवाचे थोडे एकटिक आहे. तू ऑफिसलाच असेल ना? आता 2 दिवस ऑफिस करावंच लागेल. बरोबर आहे. येस, रियानीची सुद्धा स्कूल आहे 2 दिवस. आणि मला असं वाटतं मी थोडी जाड झालेली आहे, खूप नॉनव्हेज खाल्लेलं आहे. आणि जिम नाही झाली आमची. म्हणजे माझं तेच होतं आज की थोडं लवकर निघू आपण, जेणेकरून आपली इव्हिनिंगला जिम सुद्धा होईल. आता हे कम्प्लिटली प्रणववर डिपेंड करतं, बिकॉज टिफिन वगैरे सगळं आम्ही घेऊन आलेलो आहे. तर घरी जाऊन स्वयंपाक तर करायचा नाही आहे. तर जियानाने सुद्धा फिश पॅक करून घेतलेली आहे. जियानाने विका पॅक करून घेऊन गेली फिश, तर जियाना नाही पाहिजे होती. हॅलो झोपत आहे. उभं राहून का बा? काय बघते मागे? विकाला बघते. बरं जे ना थोडं बसून जा बेटा. तर चला भेटूया आता आपण डिरेक्टली घरी. आता काही शूट करणार नाही बिकॉज जियाना झोपेल आणि तेवढाच वेळ जेव्हा जियाना झोपते तोच वेळ आम्हाला मिळतो नवरा बायकोनं बोलायला सुद्धा. अदरवाईज आम्हाला असं जियाना काही बोलू देत नाही. तर येस चला मग भेटू डिरेक्टली आता भंडाऱ्याला. नागपूरला. हो सॉरी नागपूरला.